हे माझ्यावर झालाय. मी गुन्हा केला नाही. बलात्कार माझा झालाय. मी करवून घेतला नाही. तर मग मी का घाबरू? का चेहरा लपवू? कोण म्हणतं मुली कमजोर असतात? त्यांना नेहमी आधाराची गरज असते. बघ माझ्या दृष्टीकडे. तिने स्वतःला इतकं सक्षम बनवलंय की अनेकांचा आधार बनू शकते. युद्ध जिंकण्यासाठी पहिली आवश्यकता आहे इच्छाशक्तीची, आणि ती तुझ्यात आहे. जिथपर्यंत माध्यमांचा प्रश्न आहे तर तीही तुझ्याकडे आहे. धन आणि शक्ती माझ्याकडे? हो बाळा. पण कुठे आहे बापू? मला तर नाही दिसत आहे. एक किरण रोशनीची. मला अजूनपर्यंत हेच समजलं नाहीये की बापूंनी असं का म्हटलं की मी ऑलरेडी त्या लोकांना भेटले जे मला या सामाजिक कार्यात मदत करतील. पण ते जर म्हणताय तर खरंच असेल. खरंच मी त्या लोकांना भेटली असेल. पण ते लोक आहेत कोण? कोण आहेत ते? विचार कर रोशनी, विचार कर. जोपर्यंत मला ही लोक आठवत नाहीत मला चैन नाही पडणार. अरे देवा, कोण असू शकतात? ओ माय गॉड, किती बुद्धू आहे मी. त्यांना तर मी रोज भेटते. नेहमी मदतीला असणारे नवनीतजी. अजून कोण असू शकतं? आणि ते खुरानाजी, केस लढण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी. कोणीतरी खरंच म्हटलंय, जी गोष्ट नजरेच्या अगदी जवळ असते ना ती सहज नाही दिसून येत. नवनीतजी आमच्या किती जवळचे आहेत आणि त्यांनी किती काय केलं आमच्यासाठी, आमच्या घरासाठी. आमच्या प्रत्येक सुखादुःखात आलेत ते. मी त्यांना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगेन त्यांचा आनंद गगनातही नाही मावणार. थँक्यू बापू, थँक्यू सो मच. तुमच्या इशाऱ्याने मला वाट दाखवली. खरंच म्हटलात तुम्ही की असं मोठमोठ्या गोष्टी केल्याने काहीच होणार नाही. घरातून बाहेर निघून समाजासाठी काहीतरी करावं लागेल. लोकांना जोडावं लागेल, सांगावं लागेल. त्यांना त्यांचं दायित्व आणि कर्तव्य समजावून द्यावं लागेल. तेव्हा कुठे समाजात परिवर्तन दिसेल. साहजिक आहे, जी खोली वर्षानुवर्ष साफ केली नसेल त्यात कचरा जमा होणारच. अशा खोलीची सफाई करण्यातच कित्येक महिने जातात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या समाजात देखील वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा, रूढी, परंपरांनी आपली मुळं घट्ट रोवली आहेत. त्यांना तोडणं सोपं नाहीये. वर्षानुवर्ष चालत आलेल्या आपल्या जातीव्यवस्थेने मी उच्च आहे कारण मी ब्राह्मण आहे, तो खालचा आहे कारण तो शूद्र आहे. किती चुकीचं आहे हे, किती चुकीचं. यालाही ठीक करावं लागेल. काम खूप आहे आणि वेळ कमी आहे. म्हणून आत्तापासूनच सुरुवात करायला हवी. तेव्हा जाऊन 10-15 वर्षांनंतर काही परिवर्तन दिसेल. पण मी हे सगळं कसं करीन? मी हे काम कुटुंबाच्या सपोर्टशिवाय तर नाहीच करू शकत. म्हणून आईकडून परमिशन घेते. मला पूर्ण विश्वास आहे की आई मला ह्या कामासाठी नक्कीच परमिशन देईल. आई, आलूदम बनवतेस? हो बाळा, दृष्टीला आवडतं ना? हो आई, मलाही आवडतं. पण दृष्टीताईचं तर फेवरेट आहे. म्हणून मी विचार केला की आज तिच्या आवडीची भाजी बनवू. आई, तू हे फार चांगलं केलंस. ताईला एक्स्ट्रा प्रेम, एक्स्ट्रा अटेन्शनची फारच गरज आहे. हो बेटा, ना तिला आता फक्त एक्स्ट्रा अटेन्शन द्यायचंय तर तिच्या हिमतीची आणि धैर्याची शाबासकी द्यायची. आज तर मी खूप आनंदी आहे की माझ्या तिन्ही मुली इतक्या समजूतदार आहेत. देवाकडून मला आणखी काय पाहिजे? बस न्याय पाहिजे होता, तोही मिळाला. न्याय तर मिळाला आहे, पण काय पूर्ण न्याय मिळालाय? मी समजले नाही. समजवते आई. आई, काही दिवसांपासून माझ्या मनात एक गोष्ट चालली आहे.
मी तुला विचारू का? हो, विचार ना. आई, मला माझं जीवन समाजसेवेसाठी अर्पित करायचंय. आई, ताईला तर न्याय मिळाला. ताई ही केसही जिंकली. आई, आपल्या देशात या समाजात किती स्त्रिया अशा आहेत ज्यांना न्याय मिळतो. आई, फक्त थोड्या अंशीच. हा विजय आपला व्यक्तिगत विजय आहे. याचा बलात्कारासारख्या रोगाशी काही घेणं देणं नाहीये. आई, जोपर्यंत मी या रोगाचा काही मार्ग नाही शोधत, समाजातून हा रोग मुळापासून नष्ट नाही होत, तोपर्यंत मी शांत नाही बसणार. पण आई, मला यासाठी तुझी परवानगी हवी आहे. बाळा, जर हीच गोष्ट तू मला 2 महिने अगोदर विचारली असतीस तर मी नाही म्हटलं असतं. प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते की त्यांची मुलं डॉक्टर बनावीत, इंजिनियर बनावीत, जज बनावीत. पण जेव्हापासून ही घटना घडली, माझा जीवनाकडे बघण्याचा विचारच बदललाय. आपण नेहमी देशाला, समाजाला कोसत असतो. देशाने आमच्यासाठी काय केलं, समाजाने आमच्यासाठी काय केलं, पण कधी हा विचार केला की आपण समाजासाठी काय केलं? आपलं पण काही कर्तव्य असायला पाहिजे. तुझ्या निर्णयाशी मी सहमत आहे बेटा. माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. आई, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. बस आता तू बघ की तुझी ही मुलगी नव्या दृष्टिकोनाने, नव्या विचारांनी समाजाला कसं बदलते. जीजू, हाय. हाय. डिस्टर्ब करते तुम्हाला? नाही तर. काय वाचताय तुम्ही? ह्युमन बिहेवियर, माणसांचे स्वभाव, यावरच आहे हे पुस्तक. इंटरेस्टिंग. जेव्हा ह्युमन बिहेवियरच इतकं इंटरेस्टिंग आहे तर नक्कीच हे पुस्तक पण तेवढंच इंटरेस्टिंग असणार. कोण, कुठे, केव्हा, कसा धोका देऊन पुढे जाणार, काही सांगता येत नाही कोणाचं. बरोबर बोलताय तुम्ही. आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही ही माझ्यासाठी बोलताय. विच इज ॲब्सोल्युटली फाईन, कारण मी जे काही केले ते माफीच्या लायकीचं नाही आहे. पण भाऊजी, आय स्वेअर ऑन दीदीज हेड की जे काही मी केलं फक्त माझ्या ताईसाठी केलं. दुःख तर याच गोष्टीचं आहे निशा की या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष रूपाने तुझ्या ताईशी काही घेणं देणं नाहीये. तू तर एक सुशिक्षित, समजूतदार मुलगी होतीस. तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. जे तुझ्या मनात होतं ते मला सांगायला हवं होतंस. अशी तुझी कुठली गोष्ट होती जी मी टाळली होती? आता मी छकोली आणि वैदेहीच्या दुःखातून बाहेरही निघालो नव्हतो आणि तू मला आणखीन एक दुःख दिलंस. भाऊजी, मला माहिती आहे. भाऊजी, आय एम रिअली सॉरी. आय एम जेन्युअनली सॉरी. मी खूप मोठी चूक केली आणि या चुकीसाठी कोणतीच शिक्षा मोठी नाही आहे. मी डिसाईड केलंय की मी कॅनडाला परत चालले. आता माझ्यासाठी इकडे काहीच जागा नाही आहे आणि त्यासाठी मीच रिस्पॉन्सिबल आहे. मी परत तिथे निघून जाईन जिथून आले, जिथे ना माझं कुटुंब आणि ना कोणी एक अशी व्यक्ती ज्याला मी आपलं कुटुंब म्हणू शकते. मी एकटीच स्वतःचं आयुष्य तिथे घालते, कारण आता ना घरात आणि नाही तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी काही जागा आहे. अँड इट्स फाईन कारण मी जे केले ते माफीच्या लायकीचं नाही आहे. पण मी पुन्हा सांगते भाऊजी,
की माझ्या बहिणीच्या जागी मी कोणत्याच स्त्रीला नाही पाहू शकले बिकॉज आय लव्ह माय सिस्टर. आणि सगळं काही खरं खरं सांगते तुम्हाला, खरोखर मी फक्त आणि फक्त माझ्या बहिणीसाठी केलंय ना. नो तुम्हाला बिलीव्ह करण्याची पण दॅट्स द ट्रूथ. आणि तशी आता ना माझी बहीण आहे आणि नाही माझी गुडिया, तर तसंही माझं इथे राहण्यात काही अर्थ नाही आहे. मी विचार केला तिकीट्स बुक करून घेते आणि जाण्याआधी मी एकदा पुन्हा तुम्हाला सॉरी म्हणते. बिकॉज आय जेन्युइनली मीन इट. माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे अँड आय एम रिअली सॉरी अबाउट इट. निशा, रडू नकोस. तुला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की माझ्याने कोणाचे अश्रू बघवले नाही जात. हे बघ, चूक करणं फार सोपं असतं, पण त्याचा पश्चाताप होणं फार कठीण असतं. तुला तुझी चूक कळली, मला ह्यापेक्षा जास्त आणखीन काहीच नकोय. चूक स्वीकार करून वाहून गेलेले पश्चातापाचे अश्रू सर्व पाप धुवून टाकतात. कुठे नाही जाणार तू, कुठे नाही जाणार. हे घर तुझं होतं, आहे आणि राहील. असं वाटतं आई आल्या. अरे आई, शहरातली हवा फार वाईट असते हा सुनबाई. सगळे रीतिरिवाज विसरून जातो माणूस. पण काही हरकत नाही, आता मी आली आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. नंदू, हे सामान घेऊन जा. या आई, या या. आई, तुम्हाला येताना त्रास तर नाही झाला ना? नाही, मला काय त्रास होणार, पण माझ्या येण्यानं तुम्हाला काही त्रास नाही ना होणार सुनबाई. असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही या घरच्या थोरल्या आहात. वाटेल तेव्हा या, वाटेल तेव्हा जा. जायचं सोडून दे, कारण मी आता कायमची आलीये. अगदी बरोबर बोललात तुम्ही. नमस्कार करतो. मी उमाला हेच सांगत होतो की आतापर्यंत तर तुम्ही यायला पाहिजे होते. सुनबाई, आई, ही ध्रुवची पत्नी. तू हिला काही संस्कार नाही शिकवलेस? ही आपल्यात मोठ्या माणसांच्या पाया कसं पडतात? डोक्यावर पदर कुठे? अहो आई, पदर असो किंवा नसो काय फरक पडतोय? नमस्कार तर नमस्कार असतो ना. भावना चांगली असली पाहिजे बस. भावना आपल्या ठिकाणी, पण मोठ्या माणसांनी जे तुमच्यावर संस्कार केलेत ते तुम्ही कसे विसरू शकता? आई अगदी बरोबर बोलताय. स्त्रीची शोभा असते तिचं पदर. खुश राहा. आता इथे बस. आता नेहमी डोक्यावर पदर घे. अजून सांगा आई, तब्येत कशी आहे तुमची? अरे बाळा, तुझे वडील गेल्यानंतर एकटीच जगते. बरं हे सांग, ध्रुव कुठे आहे? अहो, तो लंडनला गेलाय नवीन प्रोजेक्टच्या कामानिमित्त. त्याला प्रत्येक गोष्टीत घाई असते.
लग्न करायची पण घाई होती. आता लग्न झालं तर थोडे दिवस इथे थांबायचं ना. लंडनला गेला. जर तो थोडा थांबला असता तर मीही लग्नाला आले असते. आम्ही तर थांबलो असतो आई, पण ध्रुवला जरा जास्त घाई होती. नेमक्या त्याच वेळी हे गेले. सूतक लागलं होतं. सूतकात कोणी शुभ कार्य नाही ना करत. पण आजकालची मुलं कुठे हे सगळं मानतात. त्यांनी जे ठरवले तेच करायचे. बरं आई, तुम्ही आता हातपाय धुवून घ्या. दमला असाल ना, मी तुमच्यासाठी नाश्ता आणते. ये बाळा. गरम गरम थालीपीठ बनव, मला आवडतात. अरे, हा लट्टन पण ना मला उपाशी मारणार आहे. अरे, इतका वेळ झाला अजून आला नाही. भुकेमुळे माझा जीव चाललाय. त्याच्या लक्षात नव्हतं की माझा उपवास होता. आत्या, कसं आठवणीत राहील? पेपरमध्ये तर आलं नाही ना. ए, माझ्या पोटात उंदीर डिस्को करतायत आणि तू आहेस की तुला विनोद सुचतायत. मग आत्या, तू खाऊन घे ना. दादा तसाही वेळेवर येतो, पण आज नाही आला. माहीत नाही कधी येईल. तू खाऊन घे. असं करूया, आपण दोघी खाऊन घेऊया. म्हणजे एलिगेटर दोघींवर लागेल. आत्या, ॲलिगेटर नाही, ॲलिगेशन. आणि तसंही आरोप लागण्यासारखं काय आहे? तुला भूक लागली तर तू खाऊन घेतलं. आता चल, खाऊन घे. नाही नाही, मी नाही. आपण दोघींनी खाल्लं. तू पण खा. हा, आपण दोघींनी. ओह माय गॉड. ए लट्टन, फार खुशीत दिसतोयस. आणि तूही दात काढतीयस. काय, कोणती नवीन आयडिया डोक्यात आलीये का? नाही आत्या, आयडिया तर नाही आली आहे. जर तुमच्याकडे काय आयडिया असेल तर सांगा ना, मी विकत घेते. विकत घ्यायला तर तू पुढेच असतेस. म्हणजे आत्याला असं म्हणायचं की शेअर विकत घेण्यामध्ये. मी करेक्ट बोलतो ना आत्या? हो. खूप समजूतदार आहेस तू लट्टन. लगेच सगळ्या गोष्टी लक्षात येतात. लक्षात येण्यावरून आठवलं, तू फॉरेनला कधी जाणार आहेस? म्हणजे म्हणजे फॉरेनला कधी जातीयस? व्हॉट? अरे, ते कन्नड जिथून तू आली आहेस तिथे कधी जाणार तू? आत्या, मला व्यवस्थित कळते की तू मला काय विचारायचा प्रयत्न करतेस. आणि मला हेही माहिती आहे की तुला मी बिलकुलच आवडत नाही. तू म्हणतेस तर मी आताच एक तिकीट बुक करते. मिळतंय का? निशा, आत्या मस्करी करते. हो ना आत्या? हो लट्टन, तू खूप समजूतदार आहेस. लगेचच तू माझ्या मनातलं ओळखतोस. आत्या, दादा इतका मोठा बिझनेस असाच नाही सांभाळत. हा, कोण काय विचार करतंय काय नाही हे त्याला चांगलंच माहिती असतं. हो, ही वेगळी गोष्ट आहे की तो ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो ते त्यांच्यापासूनच हारतात. कारण जिथे विश्वास असतो तिथे घात हा होतोच. रश्मी, नेहमी तसंच होईल याची आवश्यकता नाही. किती वेळेला लोकांना चुकीच्या भावना देखील निर्माण होऊ शकतात. आपल्या लोकांना इतक्या लवकर शिक्षा देणं बरं नाही. त्यांना एक चान्स तरी दिलाच गेला पाहिजे. शेवटी आपले ते आपलेच असतात. एक्झॅक्टली भाऊजी, आपले आपलेच असतात. ताई आणि छकुली गेल्यानंतर प्रॅक्टिकली तुमचं आणि माझं काही नातं राहत नाही. पण तरीही तुम्ही मला एवढा मान दिला, एवढं प्रेम दिलं, कारण तुम्ही नात्यांच्या महत्त्वाला समजता. अँड दॅट्स वाय आय रिस्पेक्ट यू सो मच. हा तर समजतो, पण लोक नाही ना समजून घेत. आणि ते या सवयीचा चुकीचा फायदा उचलतात.
रश्मी, झालेल्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाहीये. झालं गेलं विसरून जावं, पुढे पुढे चालावं. पास्ट इज पास्ट. जे झालं ते गंगेला मिळालं. जे भूतकाळामध्ये रमतात ना, त्यांना नंतर खूप दुःख होतं. अरे वा, खरंच लाख मोलाचं बोललास तू. तर द्या ना आता 50,000 द्या, द्या मला द्या. माझ्याजवळ तर 2 वस्तू आहेत. सांग कोणती देऊ? कोणती देणार आहेस? एक तर पुरी छोले आणि दुसरा आशीर्वाद. काय पाहिजे? हे बघा, त्या आशीर्वाद तुझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, ती तर मी कधीही घेऊ शकतो. आता तर मला पुरी आणि छोलेच दे, कारण आज समोर आहेत. काय माहित उद्या नसती तर. खूप बदमाश होत चाललायस तू. आत्या, हा खोडकरपणा तर माणसाला जिवंत ठेवतो. व्यक्ती जास्त सिरियस होऊन गेला ना, तर एक दिवस तो स्वतःच सिरियस होऊन जातो. सिरियसली भाऊजी, यू रिअली नो हाऊ टू प्ले विथ वर्ड्स. अँड यू प्ले विथ लूज मोशन. व्हॉट? आत्या, हा. लूज मोशन नाही, इमोशन्स. एकच गोष्ट आहे, लूज मोशन असो वा इमोशन, दोन्ही वाहतात. Ew! Oh God, what is wrong with you? Disgusting! आता डायनिंग टेबलवर तुम्ही असे डाऊन मार्केट गोष्टी कशा करू शकता? मी तर वेंधळेपणाने करते, पण काही लोक मुद्दामून मार्केट डाऊन, माझ्या म्हणण्याचा अर्थ चिल्लरपणाने करतात. आत्या, रिलॅक्स. अगं, तुला भूक लागली होती ना, मग खा ना आता. अरे हा, माझा तर काल उपवास पण होता. तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळून येते की तुमच्या मनात काहीतरी बोचतंय आणि तुम्ही ते सांगत नाही आहात. जाऊन हे शिळं अन्न बाहेर फेक आणि इथून पुढे माझ्या समोर शिळं अन्न आणायचं नाही, समजलं?